धीरेंद्र शास्त्री विरोधात काँग्रेस आक्रमक, प्रतिमेला जोडे मारून नोंदवला निषेध, कारवाईची मागणी। नागपूर येथील कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानानंतर बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्यावर सर्व बाजूंनी टीका होत असून या कथित वक्तव्यावरून काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली आहे। या पार्श्वभूमीवर काँग्रेसतर्फे नवी मुंबईत निषेध आंदोलन करत शास्त्री यांच्या प्रतिमेला जोडे मारून संताप व्यक्त करण्यात आला असून संबंधितांविरोधात कठोर कारवाईची मागणी करण्यात आली आहे। नागपूर येथील कार्यक्रमात धीरेंद्र शास्त्री म्हणाले की सततचे युद्ध आणि संघर्ष करून छत्रपती शिवाजी महाराज थकले होते। त्यांनी आपला मुकुट समर्थ रामदास स्वामींच्या पायाशी ठेवला आणि आता आपल्याला युद्ध करायचे नाही, तुम्हीच हा राज्यकारभार सांभाळा असे म्हटले। शास्त्री यांनी छत्रपती शिवाजी महाराज हे रामदास स्वामी यांचे शिष्य होते या संदर्भाचा उल्लेख केला। या विधानामुळे इतिहासाचे विकृतीकरण झाल्याचा आरोप होत आहे। शिवप्रेमींनी या विधानावर तीव्र आक्षेप घेतला असून या प्रकरणानंतर पुण्यात नागरिकांनी आंदोलने केली आहेत। नागपूरमध्ये मोहनजी भागवत संघाचे सरसंघचालक, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीमध्ये महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी RSSनं बोलवलेला हा धीरेंद्र शास्त्री भोंदू बाबा छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अवमानकारक बोलला। भारतीय जनता पक्ष, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि महाराष्ट्र सरकारचा प्रतिनिधी म्हणून देवेंद्र फडणवीस, नितीन गडकरी यांनी चकार शब्द काढला नाही। शिवाजी महाराजांचा अपमान करण्यासाठी, महाराष्ट्रातल्या साधू संतांचा अपमान करण्यासाठी या धीरेंद्र शास्त्रीला भाजपा आणि संघाकडून वारंवार महाराष्ट्रामध्ये पैसे देऊन आणण्यात येतं। 1-1 कोटी रुपये त्याला फीस दिली जाते आणि महाराष्ट्राचा अपमान, शिवछत्रपतींचा अपमान करण्याची सुपारी देवेंद्र फडणवीसांनी संघाने या धीरेंद्र शास्त्रीला दिलेली आहे। काँग्रेसने या विधानावर जोरदार टीका केली आहे आणि त्यांना अटक करण्याची मागणीही केली आहे। या विधानावर विविध राजकीयांकडून हा महाराजांचा अवमान असल्याचे म्हटले जात आहे। काँग्रेसचे नवी मुंबईतील जिल्हाध्यक्ष रामचंद्र दळवी यांच्या अध्यक्षतेखाली हे आंदोलन करण्यात आले। छत्रपति शिवाजी का अपमान उनके ही धरती पे ये बीजेपी ही करा सकती है। आज कांग्रेस पूरी ताकत से इसका आंदोलन करेगी। आज हम उनके चप्पलों के नीचे इन्हें रखे हैं, कल ये आएंगे इनके माथे पे वही चप्पल होगा, क्योंकि कांग्रेस ये बर्दाश्त नहीं करेगी कि महाराष्ट्र के देवता को कोई गालियां दे जाए, कोई उन्हें कमजोर कह जाए, कोई उन्हें बोले कि कमजोर होके घर बैठ जाए। जो मुगलिया को लड़ते लड़ते उन्होंने अपनी ताकत दिखाई, मुगलिया सल्तनत को यहाँ से भागने पे मजबूर कर दिया, अपनी जान गंवाने का परवाह न किया, उन्हें थकने वाला बोले, ऐसे लोगों पर धिक्कार है, ऐसी सरकार पे धिक्कार है, ऐसे प्रदेश प्रवृत्ति पे धिक्कार है जो कुछ मुझसे आवाज ना कर सके। ऐसे भारतीय जनता पार्टी को जो अपने आप को हिंदूवादी कहने की बात कहती है, ऐसी लानत ऐसे हिंदूवादी पे जो हमारे महाराज के बारे में जो अपमान करे, हम सहन नहीं कर सकते हैं। अमोल कांबळे, संवाद मराठी लाईव्ह, नवी मुंबई। श्री गणपती संस्थान महड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड। श्री वरदविनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय, स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी, CCTVची नजर। आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 02192 26 69 12, 72 76 47 38 54।